मिरचीचं लोणचं करून दाखवणार आहे तुम्हाला। आता हे मिरच्या चिरते आहे, लिंब चिरते, एक 10-12 लिंब आहेत, 12 लिंब आहेत, तेवढ्याचंच लोणचं करणार आहे मी। तर आधी चिरून घेते, मग तुम्हाला मसाला वगैरे दाखवेल नंतर। चिरून मिठाबरोबर टाकणार आहे मुरायला। मीठ घेतलं या पातेल्यात, त्याच्यात लिंबू आणि मिरची टाकणार आहे चिरून। हे असे लिंब पण असे चिरायचे पहा, कुठे डाग नाही ना, काही नाही ना, असेच लिंब घ्यायचे स्वच्छ चांगले आणि असे 4 फोडी करायचे त्याच्यात। एका लिंबाच्या 8 फोडी होतात, इतकी छोटीशी अशी लिंबाची फोड करायची, फार मोठी नाही करायची कारण ती माणसाला संपत नाही म्हणून। असे 4-4 फोडी करून मी लिंबू आणि मिरची एकत्र मिठामध्ये मुरायला टाकणार आहे। मिरची आणि लिंबू चिरून मीठ टाकून, थोडंसं मीठ टाकलं आणि ते मुरायला ठेवलं होतं। आता मी त्याला फोडणी करणार, मसाला घालणार आहे। पाव सेर लिंब म्हणजे पाव किलो 250 ग्राम आणि 100 ग्राम मिरच्या आहेत। या मिरच्याचे तुकडे करून मीठ टाकून फक्त मी हे ठेवलं होतं ना। हा आता मसाला, हे आता मी हे याची डाळ घेतली, मोहरीची डाळ 50 ग्राम घेतली, 50 ग्राम आहे। थोडंसं मीठ याच्यात टाकलेलं आहे, थोडं परत आत्ता टाकणार आहे। हे हळद, हे हा हिंग आहे आणि हे लाल तिखट टाकायचं आहे, थोडंसं टाकायचं म्हणजे मिरची तिखट नाही आहे ना ती, आणि जिरे आणि थोडेसे मेथ्या अशा दळून हे सगळं गरम करायचं आणि थोडंसं गरमरीत दळायचं आणि टाकायचं। मेथ्या टाकून घेतल्या, मेथ्या जास्त भाजले की कडवट होतात असं काही आई सांगते, म्हणून लगेच काढून घेतल्यात। जिरे, घरीच लोणच्याचा मसाला हा आई तयार करते। घरचा मसाला खूप छान होतो, किंवा तुम्ही विकतचा आणला तरी चालेल। जिरे पण लगेच काढून घेतलेत। मोहरीची डाळ त्यामध्ये कढईत टाकून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला साधारण गरम करून घ्यायची। मंद आचेवरच ही मोहरीची डाळ आता भाजून घ्यायची, थोडीशी अशी दमट आहे म्हणून गरम करायची। झाले 1-2 मिनटं ठेवून लगेच आईने ही मोहरीची डाळ ही काढून घेतली आहे। लोणचं भरणार आहे या बरणीमध्ये, धुवून स्वच्छ करून कोरडी करून घेतली। आता याला ना हिंगाची धुरी देते जराशी, म्हणजे आपलं लोणचं खराब नाही होत। कढई गरम करायला ठेवली आणि थोडं हिंग टाकून घेतलं त्यामध्ये, आणि त्याची धुरी त्यामध्ये बरणीमध्ये गेली पाहिजे या पद्धतीने आईने बरणी धरली, म्हणजे लोणचं कधी कधी नासतं, म्हणून मग त्यासाठी ते उपाय आहे हा। बरणीला झाकण लावून ठेवले आईने। कढईमध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतले आईच्या सांगण्याप्रमाणे, आणि आता हे तेल गरम करायचं आहे। हे तेल चांगलं गरम करायचं आणि मग थंड करून मग या लोणच्यावर मसाला कालवायचा आणि मग याच्यावर ओतायचं ह्या लिंबांच्या फोडीमध्ये। ते गरम करून घेते आधी मी, आणि मग चांगलं कडकडीत तेल करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आपल्याला। आणि थंड झाल्यावरच आईच्या सांगण्याप्रमाणे आता आई यामध्ये टाकून घेणार, पण यामध्ये टाकण्या अगोदर हा सर्व मसाला मिक्सरमध्ये वाटून मग त्यामध्ये टाकायचं आहे। झालं थंड, ह्या मेथ्या आधी टाकायच्या दळायला। हा मसाला थंड झाला तर या मेथीदाणा ते आपल्याला आधी दळून घ्यायचं आहे। मेथीदाणा आणि जिरे आपण थोडेसे दळून घेऊया आणि मग बाकीचं साहित्य टाकूया। हे मेथीदाणा आणि जिरे हे का छान दळून घेतले, मस्त असा खमंग वास सुटलेला आहे बघा याचा। आता यामध्ये मोहरीची डाळ आणि जराशी आबडधोबड दळायची,
जाडसर दळून घ्यायचे म्हणते आई. आणि हे सर्व तिखट वगैरे सर्व टाकून घ्यायचे का आई त्यामध्ये दळताना? हां, यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आणि हे मी मिक्सर करून घेते. हे पहा मस्त कलर आलेला आहे. या पद्धतीने असं जाडसर हे सर्व साहित्य दळून घेतलं आहे. आणि आता गॅससुद्धा आईने बंद केलेला आहे. तेल पूर्णपणे तापलेलं आहे. थंड झाल्यानंतरच त्याच्यात टाकायचा आहे तो मसाला आणि मग मिक्स करायचं. तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच हा मसाला तेलात टाकून घ्यायचा आणि मग आपल्याला मिक्स करून घ्यायचे लोणच्यात. तर आपण जरा वेळ एक 10 मिनटं वाट बघूया. तेल आता थोडं थंड झाले तर मी मसाला टाकून घेते, मिक्स करून घेते मसाला. तेलामध्ये सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा चांगला. आणि हे मीठ, हे पहा हे मीठ आहे ना, बरणीत थोडंसं टाकून घेणार आधी मी मीठ. आणि बाकीचं खाली तळाला आई मीठ टाकून घेते म्हणजे लोणचं खराब होत नाही. आणि लोणच्याला केव्हाही थोडंसं मीठ जास्त टाकलं ना मग लोणचं खराब नाही होत कधीच. थोडं गार होऊन देते आणि मग मी हे मिक्स करते लोणच्यामध्ये. आता हा मसाला सर्व थंड झालेला आहे. त्याच्यात तेल टाकून घेते मी लिंबामध्ये. सर्व हा मसाला तेलासहित सर्व लिंबू मिरचीमध्ये टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी असं आहे पहा. मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलेलं आहे. ते पाणी टाकून द्यायचं नाही आपल्याला. सर्व त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने भरणार आहे मी याच्यात. कशात? बरणीत. हे बघ छान कलर आला की नाही. कलरचंच तिखट टाकलं आहे मी फक्त, फार तिखट नाही. मिरच्या जास्त तिखट नाही म्हणून तिखट टाकलं. जरा वेळ यामध्येच ठेवते आई आणि थोड्या वेळात एक 5-10 मिनिटांनी आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. लोणचं तयार झाले, पण आता थोडे दिवस मुरायला 8 दिवस तरी लागतील याला. मग ते खाण्यालायक होईल 8 दिवसांनी. रोज तसं हलवीत राहायचं आपण, रोज हलवायचं, खालीवर करायचं त्याला. मी आता बरणीत भरून ठेवत आहे. फोडणीच्या खिचडीबरोबर, भाताबरोबर, तोंडी लावायला, भाजी पोळी, पिठलं पोळी काय असेल ते तोंडी लावण्यासाठी छान आहे. असं लोणचं करून ठेवावं, मस्त लागतं ते. खिचडीबरोबर तर खूपच छान. पुढच्या वेळेला मी गोड लोणचं करून दाखवणार आहे. असं तुम्ही लोणचं करून पहा, तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल नगरची आजीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन पदार्थ आम्ही पुन्हा घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.